बनावट शास्त्रज्ञ प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। आरोपीकडून अणुबॉम्ब कागदपत्र आणि नकाशे हे जप्त करण्यात येत आहेत। बाबा अणु संशोधन केंद्रामधील शास्त्रज्ञ असल्याचं भासवून एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। खरं तर शास्त्रज्ञ असल्याची ही व्यक्ती भासवत होती, त्यानंतर ही कारवाई आहे। आरोपीच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत। अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद असे या आरोपीचं नाव आहे। या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेनं राष्ट्रीय तपास संस्था आणि गुप्तचर विभाग यांच्या मदतीनं अटक केली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय हे नेमकं सगळं प्रकरण आहे? नक्कीच लागली। आपण जर बघितलं तर बाबा अणु संशोधन केंद्र हे सगळ्यात महत्त्वाचं असं शास्त्रज्ञांचं केंद्र म्हणून ओळखलं जातं। तिथे विविध शोध जे आहेत ते शास्त्रज्ञ लावत असतात आणि याच भागात याच ऑफिस मधला एक कर्मचारी आहे असं भासवत एका व्यक्तीने नकाशे जे आहेत ते तयार केलेले होते आणि हे सगळे जे नकाशे होते हे अणुबॉम्बसाठी कसे वापरता येईल यासाठी तयार केलेले होते। आता या आरोपीला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्या त्या चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासे जे आहेत ते समोर आलेले पाहायला मिळतात। वर्सोवा येथील त्याचं नाव जे आहे ते अख्तर हुसेन आहे आणि त्याचं वर्सोवा येथे घर आहे। तर वर्सोवा येथील अख्तरच्या निवासस्थानाची झडती घेत असताना तपासकर्त्यांना अनेक कागदपत्रे आणि अणुबॉम्ब डिझाईनशी संबंधित 14 अत्यंत संवेदनशील नकाशे सापडलेत आणि आता या प्रकरणाला अत्यंत राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकरणांपैकी एक म्हणून वर्गीकृत केलंय। कारण मुंबई हे सगळ्यात महत्त्वाचं शहर मानलं जातं देशातलं आणि विशेष म्हणजे बार्क म्हणजे अणुबाबा केंद्र हे अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे। तिथे जर काही चुकून काही करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण मुंबईला त्याचा धोका होऊ शकतो। अशा पद्धतीचं ते केंद्र आहे। तिथे वेगवेगळी रसायनं वेगवेगळी आपली जी डिफेन्ससाठी लागणारी यंत्रणा आहे ती काम करत असते आणि यासाठी याला आता चौकशीच्या फेऱ्यात तो अडकलेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची चौकशी सुरू आहे आणि अधिकारी आता पडताळणी करत आहेत की अख्तरने बीआरसी कॅम्पस मधील प्रतिबंधित भागांना प्रवेश मिळवण्यासाठी किंवा संवेदनशील प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी काही कार्डचा वापर केला होता का किंवा तत्सम काही गोष्टी त्यांनी वापरल्या होता का। छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी अनेक बनावट पासपोर्ट जप्त केलेत, आधार कार्ड त्याच्याकडनं जप्त केलेत, पॅन कार्ड जप्त केले, ड्रायव्हिंग लायसन्स देखील तसं घेतलेला आहे, मोबाईल फोन आहेत त्याच्याकडे अनेक मोबाईल फोन आहेत, पेनड्राईव्ह आहेत, हे सगळं त्याच्याकडनं जप्त केलेलं आहे। डिजिटल पुरावे मिळवण्यासाठी ही उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी आता सध्या पाठवण्यात आली आहेत आणि आता अख्तर त्याच्या पत्नी आणि मुलासह वर्सोवा फ्लॅटमध्ये राहतोय। या दोघांची आता तपास करते चौकशी करतात, मुलाची आणि पत्नीची देखील। तर अशा पद्धतीने या तपासाला आता वेग येतोय आणि अत्यंत महत्त्वशील असं हे प्रकरण मानलं जातंय सध्या लागवी। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।